साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला, जो सवाल साध्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागला, ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कांदा होऊ शकतो 1500 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला, ज्या सवालाच्या अनुसार अखेर 15 मे पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होऊ शकतो 1500 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की 15 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा 1500 होणार अथवा नाही। जर सध्याची कंडिशन बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा भाव आहे तो बाजारभाव आहे या ठिकाणी 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटल। जर आपण सर्वांनी बघितलं तर सातत्यानं मागच्या 3 ते 4 आठवड्यापासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक ही वाढत चालली आहे आणि कुठेतरी याचा दबाव सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दिसतोय। मग इथून 15 मे पर्यंत परिस्थिती बदलणार का आणि 15 मे पर्यंत कांद्याचा दर हा 1500 होणार का नाही, चला हे तुम्हाला आता समजावून सांगतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याची होणारी विक्री ही कमी आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याच्या उत्पादनात 11% घट झाली, पण ही आवक आपल्याला 15 मे पर्यंत खूप जास्त घटताना दिसणार आहे का, तर नाही। आवक भविष्यात फार घटणार आहे, पण डायरेक्ट 15 मे पर्यंत खूप आवक घटेल असं नाही, पण हेही तितकंच खरं आहे की 15 मे पर्यंत जी आवक होणार आहे ती मागच्या वर्षीपेक्षा 15 ते 20% कमी होणार आहे। यामुळे काय होणार आहे की कांद्याची असणारी आवकेची परिस्थिती थोडीशी डाऊनफॉलला असणार आहे, पण त्यातच भविष्यात खरीप आणि रब्बी हंगामामध्ये एल निनोमुळे उत्पादनात घट होणार आहे हे सर्वश्रुत असल्यामुळे व्यापारी, मोदी सरकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदे खरेदीकडे या ठिकाणी वळणार आहे। आता कांदा खरेदी करणाऱ्याची संख्या मार्केटमध्ये वाढली स्टॉक करण्यासाठी आणि त्या तुलनेनं जर विक्री ही कमी असेल तर याचा अर्थ काय, किंवा मागणी आणि पुरवठ्यात 100% गॅप हा निर्माण होणार। मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार याचा अर्थ आपल्याला कांद्याच्या भावात सुधारणा दिसणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 15 मे पर्यंत असणारा हा गॅप खूप मोठा असणार नाही। हा गॅप आपल्याला दिसणार आणि या गॅपमुळे तेजी येणार, पण ही तेजी प्रचंड येणार नाही। 15 मे पर्यंत हा जो गॅप आहे तो गॅप कांद्याच्या दराला 200 रुपयापर्यंत तेजी प्रदान करू शकतो आणि याच्यामुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे। म्हणजे 15 मे पर्यंत कांदा 1500 होणार अथवा नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 15 मे पर्यंत कांदा हा 100% आपल्याला 1500 पर्यंत पोहोचताना दिसणार नाही, परंतु भविष्यात कांदा बाजारभाव प्रचंड वाढून जुलै ऑगस्ट महिन्यात 4 ते 5000 पर्यंत पोहोचणार हेही तितकंच खरं आहे। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर लो क्वालिटीचा कांदा मे महिन्यात विक्री करा आणि जो A1 क्वालिटीचा कांदा आहे तो साठवून ठेवा। जर असं आपण सर्वांनी केलं तर याच्यामुळे आपला खूप फायदा होणार। कसा, तर आता बेभाव कांदा विकण्यापेक्षा जर तुम्ही जुलै ऑगस्ट महिन्यात कांदा विकला तर 4 ते 5 पट इथं नफा जास्त मिळणार आहे। म्हणून काय करा, लो क्वालिटीचा बारीक आणि जोड कांदा विक्री करा, जो जास्त काळ टिकत नाही, चांगला कांदा साठवून ठेवा। तर अशा पद्धतीनं काम केलं तर 100% आपला फायदा होणार। पण असं नका गृहीत धरू किंवा 15 मे पर्यंत भाव 1500 पर्यंतच पोहोचणार नाही,
तर मग भविष्यात भाव 4 ते 5 हजारापर्यंत पोहोचू शकतो का? तर सध्या अवकेचा जो दबाव आहे त्यामुळे सध्या कांद्याची ही परिस्थिती आहे, पण कांद्याचं भविष्य उज्ज्वल आहे. आपलं सोनं पितळच्या भावात विक्री करू नका, एवढंच मी तुम्हाला समर्पकरित्या इथं सांगू इच्छितो. बाकी तुमची इच्छा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लाईव्ह ऑल करा. यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.